आंबेगाव तालुक्यासह डिंभे धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घोड नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून नदीकाठच्या शेतजमिनी, दशक्रिया घाट, स्मशानभूमी आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरलं आहे. काही ठिकाणी रस्ते व पूल बाधित झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला व चारा पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र डिंभे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने भविष्यातील पाणी टंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती व घरांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने नियमानुसार आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी, तसेच पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदत व बचाव कार्य राबवावं अशी मागणी केली आहे. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सरानंद शेवाळे, मंचर. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील गोड नदीला प्रचंड महापूर आलेला आहे. आपण बघू शकतो की गोड नदी तुडुंब भरून वाहतीये. अक्षरशः हा जो संपूर्ण परिसर आहे हा अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे. या ठिकाणी तटबंदी बघू शकतो आपण. तटबंदीच्या जो एंट्री आहे त्या एंट्रीला त्या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. बाजूला ही पिंपळगाव तर्फे माळुंगे गावची पाणी पुरवठा योजना आहे आणि गावाच्या लगतची ही स्मशानभूमी आणि स्मशानभूमी लगतच्या परिसरातील शेतामध्ये देखील संपूर्ण पाणी घुसलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण हा जो परिसर आहे हा जलमय झालेला आहे. घोड नदीने रौद्र रूप धारण केलंय. अद्यापही आपलं जे हुतात्मा बाबूगणू जलाशय डिंबे धरण आहे ते साधारणतः 25-26% भरलेलं आहे. हे गोया खोऱ्यातलं पाणी आहे. नवीन आकडेवारी अजून अद्याप आपल्यापर्यंत आली नाही. कदाचित ते 35-40% आसपास गेलेलं असावं. तरी हे खालच्या खोऱ्यांमधलं जे पाणी आहे याने गोड नदी अक्षरशः तुडुंब वाहतीये. माझी या निमित्तानं सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना विनंती आहे की गोड नदी काठची जी गावं आहेत विशेषतः या परिसरामध्ये कुणी जाऊ नये. शेती पंप देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या गोड नदीमध्ये आहेत. शेतकरी बांधवांना अगोदर प्रशासनाने सूचना दिल्या होत्या की आपले शेती पंप त्या ठिकाणी काढून घ्यावेत, परंतु अजूनही काही शेतकरी नदीपात्रामध्ये घुसू इच्छित आहेत. त्यांना विनंती आहे, कृपया आपण आपल्या जीविताची काळजी घ्या. कुणी गोड नदी पात्रामध्ये आतताईपणा करू नका. आपण बघू शकतो पिंपळगाव तर्फे माळुंगे गोड नदी काठचा हा जो संपूर्ण परिसर आहे आपला हा बैलगाडा घाट. बैलगाडा घाटाच्या पाठीमागच्या बाजूला स्मशानभूमी आहे. ती संपूर्ण परिसर हा स्मशानभूमीचा पाण्याखाली गेला आहे. हे बैलगाडा घाटाचं स्टेज आहे. पलीकडे खडकीचा इतिहासकालीन अहिल्याबाई होळकरांचा जो तटबंदी आहे ती दिसते आपल्याला. संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. विस्तीर्ण परिसर आहे गोड नदीचा. या बाजूला देखील हा जो पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर आहे अक्षरशः मंदिराला पाण्याने वेढलेलं आहे. गेले 3-4 वर्ष सतत घोड नदी दुथडीवरून वाहतीये, परंतु आजच्या परिस्थिती थोडी वेगळी आहे. अद्यापही डिंबे धरण भरलेलं नाहीये. 35 ते 40% धरण भरल्याची माहिती मिळतीये, परंतु आंबेगावच्या गोड नदी पात्रालगतच्या गावांमध्ये किंवा गोये भागातलं किंवा वरच्या भागामध्ये सतत पडणारा पाऊस, त्यामुळं हे सगळं ओढ्यांचं, नाल्यांचं पाणी, शिवारातलं पाणी गोड नदीला येऊन मिळतं आणि गोड नदी दुथडीवरून वाहतीये. नदीकाठची जी गावं आहेत त्या गावातल्या लोकांनी, नागरिकांनी सतर्कता बाळगणं खूप आवश्यक आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये शक्यतो येणं टाळावं लोकांनी. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद,
नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.